तर ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेने 65 जागा जिंकल्यात, तर आज नवनिर्वाचित नगरसेवकांचं उद्धव ठाकरे अभिनंदन करतील। तर सध्या मातोश्री बाहेर नगरसेवक जमण्यास सुरुवात झाली आहे। तर मातोश्री बाहेर हे सगळे नवनिर्वाचित नगरसेवक जमा होत आहेत आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची ते भेट घेतील। ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत 65 नगरसेवक निवडून आणलेले आहेत, त्या सगळ्या 65 नगरसेवकांना आता महापालिकेतल्या पराभवानंतर उद्धव ठाकरे नेमका काय कानमंत्र देणार, कसं मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपले प्रतिनिधी वेदांत मातोश्री बाहेरून आपल्या सोबत आहेत। वेदांत, हे नगरसेवक जमायला सुरुवात झालेली आहे, नेमकं काय होणार आहे? उद्धव ठाकरे त्यांना कसा कानमंत्र देऊ शकतात? जी माहिती आपण घेतली त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी सर्व जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांना मातोश्रीवर बोलवलेलं आहे। थोड्या वेळात या सगळ्यांची चर्चा करतील, या सगळ्यांचं अभिनंदन करतील, कारण 65 नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडून आलेले आहेत। आपल्यासोबत किरण तावडे आहेत। टफ फाईट होती तुम्हाला सुद्धा, त्यात तुम्ही विजयी झालात। एकंदरीत सगळ्यांना आज बोलवलेलं आहे। एक खरं तर मोठी लढाई होती ही सगळी निवडणूक। टफ फाईट अशी म्हणता येईल, परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट या लोकांनी पैशाचा खेळ मांडला होता। जिकडे इकडे पैसे वाटणं पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, मतदारांना, त्याच्या जोरावर त्यांनी केलेले। परंतु शिवडीमध्ये ठाकरेंची सेना आहे। परत एकदा मराठी मतदारांनी तुमच्या बाजूनी कौल दिला असं वाटतं का? कारण दादर, माहीम, त्याशिवाय तुमचा शिवडी, लालबागचा जो परिसर आहे, 100% मराठी मतदारांनी आमच्या ठाकरेंच्याच बाजूने कौल दिला। कारण का शिवसेना मनसेची युती झाल्यापासून सर्व आनंदी होते आणि जल्लोषात होते। त्यांनी त्याचा परिणाम करून दाखवला खास मराठींची। त्यामुळे आज उद्धव ठाकरे तुमच्याशी चर्चा करणार आहेत। जिंकून आल्यानंतर उद्धव ठाकरेंची तुम्ही आशीर्वाद घेण्यासाठी येतोय उद्धव साहेबांचा, आणि पुढे काय मार्गदर्शन करतील साहेब। त्यामुळे आपण बघतोय हे किरण तावडे जे जिंकून आलेले आहेत। त्याशिवाय आपण बघतोय मातोश्रीच्या समोर आतमध्ये आपण बघितलं तर अनेक जे नगरसेवक आहेत, साधारणपणे 65 नगरसेवक हे निवडून आलेले आहेत आणि प्रत्येक नगरसेवक आता इथे येतोय, आपल्या कुटुंबांसोबत येतोय आणि उद्धव ठाकरेंची आता हे सर्वजण भेट घेणार आहेत। एक छोटेखानी बैठक सुद्धा होईल आणि उद्धव ठाकरे त्यांना मार्गदर्शन करतील। किशोरी पेडणेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। अभिनंदन ताई, तुमचं मोठा लढा होता, ज्या प्रकारे 65 लढा मोठाच होता। गद्दारीचं हे समोर होतं, पैशाचा पाऊस होता, इथे निष्ठा आणि काम चालली। ज्या पद्धतीने उद्धवजींनी महाराष्ट्राला आणि मुंबईला सावरण्याचा प्रयत्न करत असताना जी गद्दारी झाली, आणि त्यानंतर उद्धवजींनी स्वतःचं एक प्राबल्य किंवा स्वतःचा एक प्रामाणिकपणा महाराष्ट्रासमोर ठेवला, मुंबईसमोर ठेवला। मुंबईने 10 आमदार दिले। आज मुंबईने जे नगरसेवक दिलेत ते आमचे पर्सेंटेज वाढलेले आहेत। पण तुम्ही आता विरोधात बसणार आहात, महापौर आता तुमचा नसणार आहे, तर सत्तेत असो ना आता विरोधात असो, आमची बांधिलकी मुंबईकरांबरोबर आहे। त्यामुळे काम कसं करून घ्यायचं हे आम्हालाही माहिती आहे। त्यामुळे किशोरी पेडणेकरांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली आणि एकामागे एक हे नगरसेवक येत आहेत आणि उद्धव ठाकरे यांची ते भेट घेतील आणि उद्धव ठाकरे सुद्धा नेमकं काय मार्गदर्शन या सगळ्यांना करतात किंवा या सगळ्या पराभवानंतर काय प्रतिक्रिया असणार। कारण ज्या प्रकारे आपण बघितलं 25 वर्ष ठाकरेंची सत्ता महापालिकेमध्ये होती, मात्र बीजेपीचं वर्चस्व आपल्याला या सगळ्या निकालात पाहायला मिळालं आणि या सगळ्यावर उद्धव ठाकरेंची नेमकी काय प्रतिक्रिया असणार हे सुद्धा पाहावं लागेल। नक्कीच इतकी वर्ष सत्तेमध्ये असणारे ठाकरेंचे हे सगळे नगरसेवक आता विरोधात बसणार आहेत आणि संजय राऊतांनी जसं म्हटलेलं आहे की आम्ही जवळपास 100 नगरसेवक हे विरोधात असणारे, आम्ही सत्ताधाऱ्यांना घाम फोडू। त्यामुळे आता या नगरसेवकांना या दृष्टीनं उद्धव ठाकरे आज काय कानमंत्र देतात, कसं मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। वेदांत, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।